लो टरबूज टरबूज लो टरबूज ठंडा ठंडा गार गार गोड गोड टरबूज टरबूज लो टरबूज टरबूज लो टरबूज. अरे वा, टरबूज आणले वाटते का? काय भाव टरबूज? कोणतं पाहिजे सांगा तुम्हाला? टरबूज टरबूज लो टरबूज. काय भाव आहे म्हणलं? सांगा ना काय भाव आहे ते टरबूज? कोणतं पाहिजे सांगा ना. हे दे ना बडेवाला कितने का है? ये 30 रुपये का है. 30 रुपये का लो टरबूज. ठंडा ठंडा टरबूज मीठा मीठा टरबूज गोड गोड टरबूज मीठा लो. काय राजा महाग झाला नाही 30 रुपयाचं? 20 रुपयात देऊन द्या. नाही 20चं नाही जमत. 25 रुपयात लावून देतो, घेऊन घ्या 25मध्ये. हो काय राजा, मग कोण खात्याला उन्हाळ्यात लोक विचारते तुमच्या टरबूज झाले, मग कोण विचारून राहिलं? हो ना म्हणून तर उन्हाळ्यात महाग आहे. तर बरसातीत कोण घेते मग इकत? उन्हाळ्यातच महाग आहेत ना. म्हणून तर लोक आता किती मागणी आहे टरबूज आले. उन्हाळ्याचे लोक खातात ना. धूप नाही लागती नाही से, ऊन नाही लागत ना. पण ते गोड निघालं पाहिजे बरं, गोड निघालं पाहिजे. नाही तर पांढरं निघाल ते टरबूज. पांढरं जर निघालं तर वांदे जाईल, मग घरी भांडणं जायचं. काटके दुख्या कापून देऊ का? कापून नाही कापून देऊ का? ते खराब होते मग. घरी गेल्या थोडी खावणार आहो मी. जसं थंड उद्या लागते, पाण्यात टाका लागते, तेव्हा काय लागत? कापून काय देता? मग आता तुम्ही म्हणता ना लाल निघालं पाहिजे, पांढरं नाही निघालं पाहिजे म्हणून म्हटलं बा कापून देतो तुम्हाला. मग पहा आता तुम्ही व्हा म्हणून सांगून राहिलो. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. मागच्या वर्षी असंच मस्त टरबूज नेलं होतं. ते दुकानदार म्हणले जोरदार निघते म्हणे टरबूज. भरोशावर घेऊन जा म्हणते तुम्ही. मोठं डाटं येते 2 असे त्याला वाजवले, पण 3रं हाती दिलं. घरी नेलं बा, 2 दिवस ठेवलं पाण्यात. येते कापून पाहिलं आणि पांढरं फटक निघालं. मग काय करता? पांढरं फटक निघाल्यावर घरी झाले भांडणं. मग बायको मरणाचे बोंबले मानावानं कला करे. मग तुम्हाला आणता येत नाही, तुम्हाला समजत नाही, हे नाही ते नाही. मग मध्ये असं मूर्ख समजला ना, मूर्खात काढाल मध्ये. म्हणून म्हणलं हे टरबूज नेताना ते लाल निघालं पाहिजे, नाही तर वांदे होते मग. नहीं लेके जाओ, मेरे भरोसे पे लेके जाओ. दुकान यही है, उन्हाळ्या भरी दुकान. मेरे भरोसे पे लेके जाओ तुम. भाऊ टरबूज का पांढरा निघाला का नाही की माणसाचा एवढा जीव तुटते. असं वाटते आपलं किती रुपयाचं नुकसान झालं आणि किती नाही, असा जीव तुटते माणसाचा. म्हणून म्हणलं आता टरबूज सुद्धा निघालं पाहिजे. ते तुम्हाला विचारून राहिलो मी. बरोबर आहे तुमचं. नेलेलं टरबूज सुद्धा निघालं पाहिजे ना. आता जीव तुटते माणसाचा. पैसे देता का नाही तुम्ही? भाव करून हे करून ते करून. आणि जर तुम्ही टरबूज घरी नेलं, कापलं आणि ते जर पांढरं निघालं तर बरोबर आहे ना. वाईट वाटते माणसाने, खराब वाटते ना. असं वाटते फसवलं राजा आपल्याने. आपलं लई मोठं नुकसान झालं. बरोबर आहे तुमचं, तुम्ही बोलता ते. वैस तर बोल रहा मग नाही, वैस तर बोल रहा. तेच तर म्हणून राहिलो मग मी. तेव्हा टरबूज पांढरं नाही निघालं पाहिजे. आता तुम्हाला म्हणून राहिलो कापून देतो तर ते नाही म्हणता तुम्ही. आणि तसं सगळं घेऊन जा म्हणतो तर तुम्ही म्हणून राहिले पांढरं निघते म्हणून. मग आता कराव काय? नाही निघालं पाहिजे बा सुद्धा, आहे की नाही? निघालं पाहिजे सुद्धा, नाही तर वांदे आहेत ना मग. पाबा आता शेवटी न्यायचं असेल तर घेऊन जा. लेणे काय तर लिहो, नाहीतर असे फोकट क्या तुम क्या बोलते उसको हिकाट्या मत करो. नाही उन्हाळ्याचं खाते म्हणून हिकाट्या काय शाळेत आल्यास लागणार आहे का? बिनपालतो हिकाट्या करून राहिलो मी तुमच्या संग. बरं जाऊ द्या. मग आता तुमच्या भरोशावर द्या कोणतं देता ते. हो लेके जाऊन तू मेरे भरोसे पे लेके जाऊ. पण पांढरं नाही निघालं पाहिजे, गोड निघालं पाहिजे.